महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण येथील घोड्याची यात्रा उत्साहात। फलटण येथील श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेच्या घोड्याची यात्रा मुख्य दिवशी आज मंगळवारी रूळ, लेझिम, बेंजोच्या निनादात गोपाळ महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण येथील घोड्याची यात्रा उत्साहात। फलटण येथील श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेच्या घोड्याची यात्रा मुख्य दिवशी आज मंगळवारी रूळ, लेझिम, बेंजोच्या निनादात गोपाळकृष्ण महाराज आणि श्री चक्रपाणी स्वामींच्या नावाचा जयघोष करीत गुलालाच्या उधळणीत मोठ्या उत्साही वातावरणात श्रींच्या पालखीसह मानाच्या पितळी घोड्यांची ग्रामप्रदक्षिणा झाली। महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी संबोधण्यात येत असलेल्या फलटण येथे श्रीकृष्णनाथ, श्री आबासाहेब, श्री बाबासाहेब जन्मस्थान, अवस्थान मंदिर, रंगशिळा, श्रीदत्त अशी 6 मंदिरे आहेत। सर्व मंदिरामध्ये यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, हिमाचल, तेलंगणा, राजस्थान, गुजरात राज्यातून आलेल्या भाविकांनी गेले 506 दिवस मोठी गर्दी केली। श्री चक्रपाणी वार्षिक यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र पौर्णिमा गुरुवार दि. 2 एप्रिलपासून सुरू झाली। दररोज अभिषेक, गीता पठण, प्रवचन, उपहार असे धार्मिक विधी सर्व मंदिरात सुरू होते। दि. 2 ते 6 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी श्रीकृष्णनाथ मंदिरातून निघालेला छबिना आबासाहेब मंदिरात वाद्याच्या निनादात पोहोचत असताना त्यामध्ये मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होत असत। आज मंगळवारी सचिन पाटील, फलटण नगर परिषद नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक संदीप चोरमले, नगरसेविका कुमार सिद्धाली शहा, माजी नगरसेवक अनोख शहा, माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, श्री दत्त इंडिया प्राध्यापक ली, साखरवाडी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अजितराव जगताप, बाळासाहेब शिंदे, पंकज शिंदे, माणिक शिंदे, माजी नगरसेवक मणेर यांच्या हस्ते आबासाहेब मंदिर येथे महास्थानाची व पालखीची पूजा करण्यात आली। त्यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषद माजी अध्यक्ष तथा श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष परमपूजनीय आचार्य श्यामसुंदर शास्त्री विद्वांस, विश्वस्त सुदामराज बाबा, बाळासाहेब ननावरे, व्यवस्थापक मुरलीधर बुवा गोटू बुवाजी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व सदभक्त उपस्थित होते। दुपारी 1 वाजता महास्थान व पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर आरती झाली। त्यानंतर दुपारी 1.30 वाजता पालखीसह ग्रामप्रदक्षिणा सुरू झाली। यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष परमपूजनीय श्यामसुंदर शास्त्री विद्वांस, महंत सुदामबुवा विद्वांस, अर्जुनराव नाळे, बाळासाहेब ननावरे यांच्यासह अन्य ट्रस्टीगण आणि संत, महंत, उपदेशी, भक्तगण मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला। श्रींची पालखी मिरवणूक सुरू होताना पालखीपुढे मानकरी डोक्यावर पितळी घोडे घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते। काही भक्तगण श्रींच्या